नमस्कार. तिखट गोड स्वादमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पिठातल्या मिरच्यांची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी मिरच्या घेतल्या आहे, 100 ग्रॅम घेतल्या आहेत. खायचा सोडा घेतला आहे, ओवा घेतला आहे अर्धा चमचा, डाळीचं पीठ घेतलं आहे, चवीप्रमाणे मीठ. मिरच्या आपण कापून घेऊ, मधून पण कापून घेऊया त्याचे असे. मिरच्या आपल्या कापून झाल्या आहे. आपण आता पीठ भिजवायला घेऊ. आपण पीठ भिजवून घेऊ. पाणी घेऊ थोडं अगोदर सुरुवातीला. सारखं एकसारखं करून घेऊ. त्याच्यातल्या गाठी व्हायला नको त्याच्या. आपल्याला अजून थोडं पाणी लागेल, आपण पाणी टाकून घेऊ थोडं. पीठ आहे ना आपल्याला एवढं असं पातळ करून घ्यायचं आहे. आधी आपण तेल गरम करायला ठेवू. तेल गरम होईपर्यंत आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. ओवा टाकून घेऊ आपण. सोडा घ्यायचा आहे आपल्याला एवढा. त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेऊ. तेल गरम झाले का आपण चेक करून घेऊ, नाहीतर मग गार तेल असलं ना मग खाली चिपकतं सर्व. पण तेल तापलेलं आहे आपलं. आपण आता हे सगळं टाकून घेऊया. आपण कढईमध्ये पाणी टाकून घेतले, ते पण आपण याच्यात टाकून घेऊ. आणि झाकण लावून चांगली वाफ भरू देऊ आपण 3-4 मिनिटं. आपण बघून घेऊया. सगळीकडनं असं झालं ना मग त्याला उलटून घ्यायचं. मग परत आपण 2-3 मिनिटासाठी वाफवायला ठेवून देऊ.
अजून आपण शिजवून घेऊया 1-2-3 मिनिटं. अजून आपण थोड्याशा राहिल्या शिजायच्या आपल्या, त्या आपण शिजवून घेऊया थोड्या. आपले झाले आहे पिठाचे मिरच्या झाले. गॅस बंद करू आपण. पिठातल्या मिरच्या आपल्या तयार आहे. भाजी पोळी आणि जेवणासोबत आपण खाऊ शकतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.